रात्र 33वी गरिबांचे मनोरथ. प्रार्थनेची घंटा झाली. प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली. अत्यंत शांतता तेथे होती. आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता. गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला. रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले. एक अंधुक हास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले. एका विवेक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते, परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता. श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्वयुद्धाचे स्थान होता. आज हसेल, उद्या रडेल, उद्या उड्या मारेल व उद्या पडून राहील. श्याम म्हणजे एक कोडे होते. प्रार्थना होऊन गेली. श्यामच्या गोष्टीची वेळ झाली. श्याम बोलू लागला. गड्यांनो, दापोलीहून निराश होऊन मी घरी गेलो होतो. आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो. आई, या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे. वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही. मी करू तरी काय? वडील म्हणाले, शाळेत नादारीसाठी उभा राहा. मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात, अरे श्याम, गरीब का तू आहेस? बस खाली. आई, आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे, परंतु आज घरी खायला काय नाही हे त्यांना माहीत नाही. सांगितले तर पटत नाही. वर्गातील मुले मला हसतात. मी खाली बसतो. श्याम, तू आता शाळा सोडून दिली पाहिजे. आई शांतपणे म्हणाली. आई, आत्ताशी तर 5वी इयत्ता मी पास झाली. एवढ्या शाळा सोडून काय करू? आज माझा उपयोग काय आहे? मला आज काय कमवता येणार आहे? असे मी आईला विचारले. तुला कोठेतरी रेल्वेत लावून देते असे ते म्हणत होते. ते तरी काय करतील? तुला फी वगैरे द्यावी लागते, घरी कुरकुर करतात. शाळा सोडणे हेच बरे. धर कोठेतरी आली तर नोकरी. आई म्हणाली. आई, एव्हापासून का नोकरी कराव्यास लागू? या वयापासून का हा नोकरी धंदाचा भुंगा मागे लावून घेऊ? आई, माझ्या केवढ्याले उड्या, केवढ्याले मनोरथ, किती स्वप्ने. मी खूप शिकेन, कवी होईन, ग्रंथकार होईन, तुला सुखवीन. आई, साऱ्या आशांवर पाणी ओताव्याचे, सारे मनोरथ मातीत लोटाव्याचे. मी जणू कवी होऊनच बोलत होतो. भावना मला बोलवीत होती, माझ्या ओठांना नाचवीत होती. श्याम, गरिबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते. गरिबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावी लागते. गरिबांना पडेल ते करणे भाग आहे. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात. आई म्हणाली. आई, मला फार वाईट वाटते. माझ्याबद्दल तुला काही का वाटत नाही? माझ्याबद्दल तुला वाईट नाही वाटत? तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते? मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत? मी आईला विचारले. माझ्या मुलाने मोठे व्हावे, परंतु पित्याला चिंता देऊन, पित्याला दुःखात देऊन होऊ नये. स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे. पित्यावर विसंबून राहावयाचे तर त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे. आई म्हणाली. आई, मी काय करू? मला मार्ग दाखव. आजपर्यंत तू मला शिकवलेस, यावेळेस काय करू ते तूच सांग. मी आईला म्हटले. आईबाप सोडून ध्रुव रानात गेला. घरदार सोडून तो वनात गेला. देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला. तसा तू घर सोडून जा. बाहेरच्या अफाट जगात जा. ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली, उपवास केले. तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर. तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार? जा, स्वतःच्या पायावर उभा राहा. उपास तापास काढ. विद्या मिळव. मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये. आमचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच. दुसरे मी काय सांगू? आईने स्वावलंबनाचा उपदेश केला. आई, मी खरेच जाऊ का? माझ्या मनातलेच तू बोललीस. माझ्या हृदयात तू आहेस म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते. आई, तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे. तेथे फी वगैरे कमी आहे. मी तिकडे जाऊ? माधुकरी वगैरे मागून जेवण करीन. त्या लांबच्या गावात मला कोण असणार आहे? तेथे कोणालाच माहीत आहे. कोणाचे काही काम करीन. तू कामाची सवय मला लावली आहेसच. ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले. जाऊ ना? आईला मी विचारले. जा. माधुकरी मागणे पाप नाही. विद्यार्थ्याला तर मुळीच नाही. आळशी मनुष्याने भीक मागणे पाप. जा. गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे. कसाही राहा, परंतु चोरीचा हाडी करू नकोस. पाप करू नको. सत्याचा अभिमान सोडू नको. इतर सारे अभिमान सोड. आपल्याला देता येईल ती मदत देत जा. गोड बोलावे. हसतमुख जगावे. जीभ गोड तर सारे गोड आहे. मित्रमंडळी जोड. कोणाला टाकून बोलू नको. हृदय दुखवू नको. अभ्यास झटून कर. आईबापांची आठवण ठेव. बहीण भावांची आठवण ठेव. ही आठवण असली म्हणजे बरे. ही आठवण तुला तारेल, सन्मानगावर ठेवील.
जा, माझी परवानगी आहे. ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला. तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर. आई प्रेरक मंत्र सांगत होती, तारक मंत्र देत होती. आई, तू भाऊंची परवानगी मिळव, त्यांची समजूत घाल. मी सांगितले, मी तुला ती मिळवून देईन, निश्चिंत राहा. तेच तशा अर्थाचे काही बोलणे होते, असे आईचे आश्वासन दिले. रात्री जेवणे चालली होती. सुकांब्यांचे लोणचे होते, कुळिथाचे पिठले होते. म्हटले, श्याम दूर कोटीचा शिकायला जाऊ म्हणत आहे, जाऊ द्यावा त्याला. आई वडिलांना म्हणाली, कोठे जाणार, तेथेही पैसे पाठवावे लागतील. एक दिडकी उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे. एका काळी या हाताने हजारो रुपये मोजले, परंतु याची आठवण कशाला. माझी मतीच चालत नाही. मी लाचार आहे. आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते? आपल्या होतकरू, बुद्धिमान, गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल? परंतु करायचे काय? असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले. तो जाणार आहे, तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत. तेथे शिक्षण म्हणजे फुकट असते. तो मादुकरी मागणार आहे. फक्त जाण्यापुरते 10 रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले. आई म्हणाली, काही हरकत नाही. स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे. नोकरी जर असे काही माझे सांगणे नाही. फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच. माझा आशीर्वाद आहे. वडील म्हणाले. आमची जेवणे झाली. मी आईजवळ बोलत बसलो होतो. आई, मग अण्णा जाणार वाटते. लांब जाणार, लवकर परत नाही येणार? धाकटा पुरुषोत्तम आईला विचारित होता. हो बाळ, तो शिकेल व मग तुम्हालाही शिकवेल. तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे. आई त्याची समजूत घालीत होती. शेवटी औंध संस्थानात जावयाचे ठरले. वडिलांनी शुभ दिवस पाहिला. जसजसा दिवस जवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची कालवाकालव होत होती. आता मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो. इतके दिवस तिच्याजवळ होतो. पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येते व तिच्या कुशीत बसते. परंतु आता ते दूर जाणार होते. आईला मदत करायला, तिची कृपादृष्टी लाभायला मी शनिवारी रविवारी सुद्धा घरी जावयाचा. पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते. आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते. पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होते. प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार. मला 10 रुपये देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगाळावे लागले. परंतु मी शिकण्यासाठी जात होतो. पुढे आईबाबा सुख देता यावे म्हणून जात होतो. आईच्या सेवेला लायक होण्यासाठी मी जात होतो. हाच एक विचार मला धीर देत होता. डोळ्यातील पाण्याला थांबवित होता. परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण? तिचे पाय सुट्टीत कोण चेपील? श्याम, तुझे हात कसे थंडगार आहेत. ठेव रे माझ्या कपाळावर. कपाळाची जशी लाही लाही होत आहे. असे आई कोणाला सांगेल? तिचे लुगडे कोण धुवील? जेवताना तिच्याबरोबर गप्पा करून तिचे 2 घास जास्त खावे म्हणून कोण कटपट करेल? दळताना कोण हात लावेल? खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल? आई, मी थारोळे भरून ठेवतो असे कोण म्हणेल? अंगण सारवायला शेण कोण आणून देईल? विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणून देईल? मी घरी आलो की आईला सारी मदत करायचा. परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता. परंतु मी कोण आईला सुख देऊ पाहणार? मला कशाला याचा अभिमान? देव आहे, ती त्रिभुवनाची आई. तिला साऱ्यांची चिंता. देवाला साऱ्यांची दया, साऱ्यांची काळजी. माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच, एक तोच. माझी बांधाबांध चालली होती. रात्रीच्या वेळी बैलगाडी निघावयाची होती. आज रात्री जाणार. हो, जाणार. आईला सोडून जाणार. मी स्वच्छ 2 गोधड्या काढल्या. एक घोंगडी काढली. मी आईला म्हटले, घोंगडी कशाला? मला एक तरट खाली घालीन, त्याच्यावर एक गोधडी व दुसरी गोधडी पांघरायला. तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायलाही घोंगडी असू दे. मला नको. अरे, तू परक्या मुलकात चाललास. तेथे ना ओळख ना देख. आजारी पडलास, काही झाले तर असू दे आपली. बाळ, आमचे येथे कसेही होईल. माझे ऐक. असे म्हणून ती घोंगडीही माझ्या वळकटीत तिने बांधली. मला थोडा चिवडा करून दिला. थंडीच्या दिवसात ओठ फुटू नयेत म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला. आगबोट लागू नये म्हणून 4 आवळ्याच्या वड्या दिल्या. 4 बिब्बेही बरोबर असू दे असे म्हणाली व लोट्याच्या कानोड्यातून तिने ते काढून आणले. माझी ममताळू कष्टाळू आई. बारीक सारीक गोष्टीतही तिचे लक्ष होते. रात्री 9 वाजताच गाडी येणार होती. कसे तरी जेवण उरकले. पोट आधीच भरून आले होते. आईने भातावर दही वाढले. थोडा वेळ गेला. गाडी आली. वडिलांनी सामान घेऊन गाडीत नेऊन ठेवली. मी धाकट्या भावाला म्हटले, आता तू हट्ट करीत जाऊ नकोस.
आईला तू मदत कर हो. बाळ, आईला आता तू. असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. मी देवांना नमस्कार केला. आईने सुपारी दिली, ती देवांना ठेवली. नंतर वडिलांच्या पाया पडलो. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेवले व ते पाय अश्रूंनी भिजले. आईने चुलीतला अंगारा आणून लावला. शेजारच्या जानकी वहिनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हणले, माझ्या आईला तुम्ही जपा, आजारीपणात मदत करा. जा हो श्याम, आम्ही आहोत आईला, काळजी नको करू, त्या म्हणाल्या. पुन्हा आईजवळ आलो. सांभाळ, ती म्हणाली. मी मानेने हो म्हटले. निघालो. पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला. पुन्हा त्याला मी पोटाशीत धरले. शेवटी दूर केले. मी गाडीत बसलो. वडील पायांनी पाठीमागून येत होते, कारण गणपतीच्या देवळाजवळ मला उतरावयाचे होते. तिठ्ठ्याजवळ गाडी थांबली. मी व वडील देवदर्शनाला गेलो. गणपतीला मी नमस्कार केला. त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले. त्याच्या चरणांनी माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले. पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो. जप हो बाळ, सांभाळ, ते म्हणाले. मी गाडीत बसलो. वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले. गाडी सुरू झाली. बैल पळू लागले. घाटी वाजू लागली. माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली. बाहेरच्या जीवनसमुद्रात मी एकटा जाणार होतो. त्या समुद्रात मरणार, बुडणार का बुड्या मारून मोती काढणार? ह्या समुद्रात कोण कोण भेटतील, कोण जोडले जातील, कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील, तारू कोठले रुतेल, कोठे फसेल, सारे अनिश्चित होते. आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो. तिने दिलेल्या धृतीच्या वर पंखावर आरोहण करून चाललो होतो. ध्रुवाप्रमाणे जा, आई म्हणाली. कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू, परमपवित्र ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा लेंबड्या पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम. मी रडत होतो. बाहेर अंधार होता. मुके अश्रू मी गाळीत होतो. गावची नदी गेली. जोळाई सोमेश्वर गेली. पालगडची हद्द केव्हाच संपली होती. परंतु माझे लक्ष नव्हते. अनेक स्मृती उसळत होत्या. हृदय ओसांडत होते. आई, तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले. मग मी भिणार नाही. तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवचकुंडली होती. ती लिहून मी निघालो होतो. मुलाला पोहावया शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले होते. या सागरात मी अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात होतो. कधी चिखलात रुतलो, कधी वाळूत पडलो, कधी लाटांनी बुडवले, परंतु पुन्हा मी वर आलो. वाचलो. अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही. अजूनही धोके आहेत. परंतु ज्या आईच्या कृपेने आजवर तरलो, मरताना वाचलो, पडलेला उठलो, तिचीच कृपा. पुढेही तीच तारेल. आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहेच. आई मेली तरी तिची कृपा मरत नसते. तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो.